धातूचे गुणधर्म. काय काय गुणधर्म असतात धातूमध्ये? दोन प्रकारचे गुणधर्म असतात धातूमध्ये. एक असतं फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म म्हणजे काय असतात? भौतिक गुणधर्मावरून आपल्याला धातू सहजरित्या ओळखता येऊ शकतो. भौतिक गुणधर्म कसे असतात? एक नंबर आहे त्याचा कलर म्हणजे रंग. रंगावर आपल्याला काय समजतं? धातू समजतो. जर एखादा धातू पांढऱ्या रंगाचा असेल तर आपल्याला काय वाटतं? हा धातू ॲल्युमिनियमचा आहे. जर एखादा धातू पिवळा असेल तर आपल्याला काय वाटतं? हा तांब्याचा आहे किंवा सोन्याचा आहे. त्याच्यामुळे रंगावरून सुद्धा आपल्याला धातू ओळखता येतो. दुसरा आहे त्याचं वजन. वजनावरून सुद्धा आपल्याला धातू ओळखता येतो. वजनावरून कशामुळे ओळखता येतो? समान आकारमानाचा जर एखादा तुम्हाला ॲल्युमिनियमचा जर तुकडा दिला आणि त्याच आकारमानाचा जर लोखंडी तुकडा दिला, कुठला जड मग? वजनावरून आपल्याला धातू ओळखता येतो का नाही? तिसरा आहे आपल्याला रचना. रचना कशी पाहिजे? रचना म्हणजे काय? रचना म्हणजे त्या धातूच्या अंतर्भागातील रचना. अंतर्भागातील रचना ती कशी असते? एक तर दाणेदार असते. कुठलाही धातू तुम्ही कट करताना बघितलाय, एक तर दाणेदार असते किंवा स्फटिक असते. हा तिकडे स्फटिक. जॉब कट करताना तुम्ही बघितलाय, राऊंड जॉब कट करताना तुम्ही पाहिले की राऊंड जॉब कट करताना त्याच्यामधला भाग वेगळा दिसतो कसा जातो, किंवा एखादी पट्टी कट करताना तुम्ही बघितले ते तो वेगळा दिसतो. त्याच्यामुळं रचना ही सुद्धा वेगळ्या प्रकारची असते. आणि तिसरा आहे, चौथा आहे वाहकता. वाहकता